किचनची साफसफाई व छोट्या उपयोगी पडणाऱ्या टिप्स. 1. किचनमधील कचऱ्याचा डब्बा नियमित स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवा. आठवड्यातून एकदा डब्बा धुवून उन्हात वाळवा, ज्यामुळे जीवजंतू त्यात पोचले जाणार नाहीत. 2. किचन स्वच्छ करण्यासाठी आउट ऑफ डेट झालेले व्हिनेगर, बेकिंग सोडा, खाण्याचा सोडा वापरा. किचन स्वच्छ आणि निर्जंतुक होईल. 3. फ्रीजमध्ये पदार्थांचा वास येऊ नये यासाठी कोळशाचा एक तुकडा ठेवा. 4. रात्री झोपण्यापूर्वी किचनचा ओटा, शेगडी, ओव्हन नीट स्वच्छ करा, ज्यामुळे किचनमध्ये झुरळ अथवा कीटक होणार नाहीत. 5. किचनमधील लाकडी सामान आणि लाकडाच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस अथवा व्हिनेगर वापरा. 6. किचन सिंक तुंबला असेल तर ते मोकळं करण्यासाठी त्यात व्हिनेगर टाका. 7. किचन टाईल्सवरील जुने डाग काढण्यासाठी त्या ठिकाणी लिंबाचा रस लावा आणि 15 मिनिटांनी कापडाने स्वच्छ करा. 8. फ्रीज स्वच्छ करण्यासाठी मायक्रोफायबर कापडाने करा, ज्यामुळे फ्रीजला चरे पडणार नाहीत. 9. आठवड्यातून एकदा चॉपिंग बोर्ड व्हिनेगर लावून स्वच्छ करा. 10. चाकू आणि धारदार वस्तू नेहमी एकाच ठिकाणी ठेवा. जर तुम्ही या वस्तू पाणी असलेल्या ठिकाणी ठेवल्या तर गंज पकडून त्या खराब होतात. 11. किचनमध्ये दुर्गंध येऊ नये यासाठी किचनची लादी अथवा टाईल्स पुसताना त्यात जाडे मीठ टाका. 12. साखरेत लवंग टाकल्यास तिला मुंग्या येत नाहीत. 13. मिरची जास्त काळ टिकण्यासाठी ती फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी तिचे देठ काढून टाका. 14. सुकं खोबरं फ्रीजमध्ये अथवा तांदळाच्या डब्यात ठेवलं तर ते खराब होत नाही. 15. कडधान्य टिकण्यासाठी त्यांना तेल लावून कडक उन्हात सुकवून ठेवावे. 16. सुकामेवा टिकण्यासाठी तो थोडा रोस्ट करून बरणीत भरून ठेवावा. 17. दूध आणि दुधाचे पदार्थ खराब होऊ नये यासाठी फ्रीजच्या मागील भागात ठेवावे. 18. मासे अथवा चिकन फ्रीजरच्या तळाशी साठवून ठेवावे, ज्यामुळे फ्रीजला घाणेरडा वास येत नाही. 19. फ्रीजमध्ये बेरीज टिकवून ठेवण्यासाठी त्या व्हिनेगरमध्ये बुडवून ठेवाव्यात. 20. पावसाळ्यात साठवणीचे पदार्थ खराब होऊ नये यासाठी उन्हाळ्यात ते कडक उन्हात गरम करा. पापड, कुरडयांना ऊन दाखवलं तर ते लवकर खराब होत नाहीत. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. वरील टिप्स कामाच्या वाटल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा व अशाच नवनवीन किचन टिप्ससाठी आई मला भूक लागलीला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. तसेच इंस्टाग्रामवर फॉलो करा. धन्यवाद.